एखाद्या देशाला कमकुवत करायचे असेल तर त्याची शिक्षण व्यवस्था आणि विचारशक्ती उद्ध्वस्त करावी लागते। आज देशात घडणाऱ्या अनेक धोरणांकडे एकत्रितपणे पाहिल्यास हा प्रश्न अधिक गंभीर वाटू लागतो। नवीन शिक्षण धोरण, भाषेची सक्ती, अभ्यासक्रमातील इतिहासाच्या नावाखाली मिथकांचा वाढता प्रभाव, विज्ञाननिष्ठ शिक्षणापेक्षा अंधश्रद्धेला पोषक मजकूर, शिक्षणावरील अपुरी आर्थिक तरतूद, पटसंख्या अभावी बंद होणाऱ्या सरकारी शाळा, शिष्यवृत्तीतील दिरंगाई तसेच खाजगी विद्यापीठांना प्रोत्साहन देणारी धोरणे या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणजे दर्जेदार शिक्षण हळूहळू सामान्य आणि गरीब विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे। दुसरीकडे जीएसटी, शेतकरी विरोधी असल्याची टीका झालेली कृषी धोरणे, जंगल संवर्धनाच्या नियमांतील बदल, कामगार कायद्यांचे शिथिलीकरण, वाढत्या खत बियाणांच्या किमती, हमी भावावरील प्रश्न, आयात निर्यात धोरणातील विसंगती तसेच मोठ्या पायाभूत प्रकल्पांमुळे शेती आणि जलप्रवाहांवर होणारे परिणाम या सर्वांचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेला बसत असल्याची भावना व्यक्त केली जाते। त्यातच 5 किलो धान्याच्या योजनांवर अवलंबून राहणारी वाढती लोकसंख्या आणि तेच धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय, ही धोरण विसंगती देशाचा कडेलोट ठरणारी ठरत आहे। याचा शेवट एकाच ठिकाणी होतो, शिक्षणापासून वंचित, कौशल्याविना, बेरोजगार आणि वैचारिकदृष्ट्या कमकुवत होत जाणारी पिढी। अशी पिढी राष्ट्र निर्मितीचे स्वप्न पाहत नाही, ती केवळ संघर्ष, द्वेष आणि अस्थिरतेच्या भोवऱ्यात अडकते। म्हणूनच आजचा खरा संघर्ष केवळ सत्तेचा नाही तर पुढील पिढीच्या शिक्षणाचा, विचार स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानी भविष्याचा आहे। कारण एक पिढी उद्ध्वस्त झाली तर तिचे परिणाम अनेक दशकांपर्यंत संपूर्ण समाजाला भोगावे लागतात। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।